नमस्कार मित्रांनो. मुंबई महापालिकेच्या म्हणजेच BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर थेट अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDAची धाड. तपासानंतर कॅन्टीन सील आणि या संपूर्ण कारवाईमागे चर्चेत आलेलं एक नाव म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभर धडक कारवाईचे सत्र सुरू केले असून अनेक नामांकित खाद्य व्यवसायांवर कारवाई करण्यात आली आहे. नेमकं BMC कॅन्टीनमध्ये काय आढळलं? तुकाराम मुंढे इतके चर्चेत का आहेत? आणि नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले नवीन AI तक्रार पोर्टल काय आहे? पाहूया आजच्या रिपोर्टमध्ये. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात कॅन्टीनवर FDAच्या पथकाने अचानक धाड टाकली. तपासादरम्यान स्वच्छतेचे नियम, अन्न साठवणूक परवान्याशी संबंधित बाबी आणि अन्न सुरक्षा मानकाची पाहणी करण्यात आली. प्राथमिक तपासात काही गंभीर त्रुटी आढळल्याचे सांगितलं जात असून त्यानंतर संबंधित कॅन्टीन सील करण्यात आलं. ही कारवाई समोर येताच प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे हे केवळ एकच कारवाई नाही, तर तुकाराम मुंढे यांनी FDA आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 1 महिन्यात राज्यभर 900हून अधिक तपासण्या आणि धाडी टाकल्याच्या माहिती समोर आली आहे. या कारवायांमधून तब्बल 34 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अन्न सुरक्षेचा नियमांचं उल्लंघन करण्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. याआधी मुंबईतील प्रसिद्ध पारशी डेअरीवर कारवाई झाली. त्यानंतर के. रुस्तम या लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँडची तपासणी करण्यात आली. पुण्यातील विद्यापीठाच्या मेसवर FDAने धाड टाकून अनेक बाबींची चौकशी केली. आता थेट BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर कारवाई झाल्याने कोणालाही सूट नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या कारवाईनंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्यात. काही नेत्यांनी अन्न सुरक्षेच्या दृष्टीने ही योग्य कारवाई असल्याचं म्हटलं, तर काहींनी निवडणूक कारवाया केल्या जात असल्याचा आरोप केला. संजय निरुपम यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देत प्रशासनाने पारदर्शकपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या विषयावर आपलं मत मांडलं. अभिनेत्री काजल अग्रवाल यांनी देखील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणं ही प्रत्येकाची मूलभूत गरज असल्याचं मत व्यक्त केल्याचं चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळाली. दरम्यान नागरिकांनी अन्नाशी संबंधित तक्रारी सहज नोंदवता याव्यात यासाठी FDAने AI आधारित नवीन तक्रार पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिक खराब अन्न, अस्वच्छ हॉटेल, कलाबाह्य खाद्यपदार्थ किंवा नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतात. फोटो, व्हिडिओ आणि विषय आवश्यक माहिती अपलोड करून काही मिनिटात तक्रार नोंदवण्याचे सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक त्यांच्यातील संवाद अधिक वेगवान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्रात नवीन नाही. त्यांची धडक आणि कठोर प्रशासन शैलीमुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. विदर्भातील एका साध्या कुटुंबातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परीक्षा उत्तीर्ण होत IAS अधिकारी बनले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नागपूर, नाशिक, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी कामं केली. नियमांवर ठाम भूमिका आणि कोणताही राजकीय दबाव न स्वीकारण्याची त्यांची प्रतिमा तयार झाली. याच भूमिकेमुळे त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 20 वर्षात 25 पेक्षा जास्त बदल्या झाल्या. मात्र प्रत्येक बदल्यानंतर त्यांनी पुन्हा नव्या जोमाने काम सुरू केलं. त्यामुळे अनेक जण त्यांना कडक आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखतात, तर काही जण त्यांच्या निर्णयांवर प्रश्नही उपस्थित करतात. पण एक गोष्ट मात्र नाकारता येत नाही, ती म्हणजे त्यांचं प्रत्येक कारवाईचं राज्यभर चर्चा होणं. BMC कॅन्टीनवरील कारवाईनंतर आता इतर सरकारी कार्यालयांमधील कॅन्टीन, हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायांवर FDAची नजर राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अन्न सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले गेले तरच अशा कारवाया टाळता येतील, असा संदेश या मोहिमेतून दिला जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? तुकाराम मुंढे यांची ही धडक मोहीम योग्य आहे का? अशा कारवाया आणखीन मोठ्या प्रमाणावर व्हायला हव्यात का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी प्रो कॅपिटल मोटिवेशनला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.